I would like to thankful for Dr. Bajirao Principal Shinde sir and एक मिनिट मला फक्त 2 मिनिटच दिले तर 2 मिनिटामध्ये मी माझं थोडं संपवून टाकतो. तर प्री एक ठीक आहे. ज्यावेळेस सर्वप्रथम आम्ही इथे कॉलेजमध्ये आलतो तर त्या कॉलेजच्या काही थोड्या तुम्हाला आठवणी सांगतो. त्यानंतर कॉलेज संपल्यानंतरचं जीवन कसं असतं ते एका मिनिटामध्ये सांगतो. ठीक आहे. तर कॉलेजमध्ये आल्यानंतर 2018मध्ये आम्ही प्रथमतः या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतलं आणि ॲडमिशन घेतल्यानंतर आम्हाला वाटलेलं की कॉलेज वगैरे हे जे आहे ते जरा थोडं असंच आहे. पण त्यानंतर आम्हाला जे हसण्यासारखी गोष्ट नाही, त्यानंतर जे आम्हाला या 4.5 वर्षामध्ये प्लस एका वर्षामध्ये असे 5.5 वर्षामध्ये अनुभव भेटले ते जगाच्या कुठल्याही कॉलेजमध्ये तुम्ही जर शिक्षण घेतलं तर ते तुम्हाला भेटणार नाही, हे तर मी निश्चितच सांगू शकतो. आज नाही हसण्यासारखी गोष्ट नाही आहे, जी रिॲलिटी आहे ती सांगतो तुम्हाला. या कॉलेजमध्ये जे आता सध्या प्रेझेंटिंग स्टाफ आहे त्यामध्ये सोनल सर झालं, सीमा मॅडम झाले, शर्मिला मॅडम झाले, त्यानंतर जे अदर स्टाफ आहेत ते पण एकदम अतिउत्तम आहेत. कॉलेज डेमध्ये असताना मी एका सेमिनारमध्ये बोललेलो की हे सगळे देवमाणूस आहेत. तर ते आज मला आठवतं की त्यावेळी त्यांना का म्हटलेलं ते. ॲक्च्युली खरंच मनापासून सांगतो, हे सगळे इथं बसलेले आहेत ते सगळे देवमाणूसच आहेत, कारण त्यांच्यामुळंच आता आम्ही इथे आहे. कॉलेज लाईफ खूप एन्जॉय करा. कॉलेजमध्ये कोणतीही गोष्ट करणं सोडू नका. कॉलेजमध्ये सगळ्या गोष्टी करा. त्यानंतर तुम्हाला कॉलेज संपल्यानंतर कोणीही हे करू नका ते करू नका असं बोलणार नाही. तर कॉलेजमध्ये सगळ्या गोष्टी एन्जॉय करा. स्पेशली शिक्षकांचा आदर ठेवा, कारण की हे सगळ्यात महत्त्वाचं आहे तुमच्या कॉलेज लाईफमध्ये आणि लर्निंग फेजमध्ये. तुम्ही जेवढा त्यांना रिस्पेक्ट द्याल तेवढंच तुम्हाला भरभरून ज्ञानाची आवडी तुमच्या पदरात पडेल. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. कॉलेजमध्ये भरपूर शिकायला भेटतं. शिका, खेळा, हसा, मजा करा, फिरायला जावा, सगळं करा. त्याबरोबर अभ्यासही करा. अभ्यासामध्येही तुम्ही पास व्हा, नाहीतर त्याचा काही उपयोग होत नाही फ्युचर लाईफमध्ये. आणि शिक्षक बोलते ते तुम्ही फॉलो करा. कॉलेज संपल्यानंतर काही नाही आहे. कॉलेज संपल्यानंतर आता करंटली मी सह्याद्री डेक्कनमध्ये एमर्जन्सी डिपार्टमेंटमध्ये वर्किंग आहे. 8 तास काम करायचं आणि त्यानंतर परत घरी जायचं, परत 8 तास काम करायचं, परत झोपायचं, हेच रुटीन फॉलो राहतं. कॉलेज संपल्यानंतर परत PGचं प्रिपरेशन करा, DMS करा, CCMP करा आणि हे जिथं इथं बसलेत त्याप्रमाणे एक बना, त्यांच्यासारखं एक आदर्श बना. फक्त इथेच थांबू नका UGमध्ये, तर एक आदर्श बना. एक शिंदे सरांसारखा उत्तम प्रिन्सिपल बना, सोनल सरांसारखं सायकेट्रिस्ट बना, किंवा जे ऑदर आहेत अमोल सर झाले आपले CEO, त्यांच्यासारखे एक गरिबीतून मोठे कसं व्हायचं एक अति उत्तम उदाहरण आहे. तर तसं काहीतरी बना. फक्त इथेच थांबू नका, एवढंच सांगणं आहे. ठीक आहे. तर कॉलेज तुम्हाला भरपूर काही शिकवतं, ते शिकवा. ठीक आहे. थँक्यू.